Hello everyone, welcome to your YouTube channel Banking Educulture. In this video, we are going to deal with another important concept dealing with nouns and articles. Okay? In some text, you will find it as known. You will find it as mentioned as the naked noun. Now, what we are going to do in this will first of all we'll look at the sentence and tell me what is the error over here. For example, as probationary officer, you are expected to handle public grievances with patience. As probationary officer, you are expected to handle public grievances with patience. Now, as जसं मी आधी पण म्हटलेलं आहे की पहिलं तर आपण subject as probationary officer you are expected to handle public grievances. आता इथे काय आहे, आता आपण मराठी किंवा हिंदीमध्ये काय म्हणतो, मैं ऑफिसर हूं किंवा मी ऑफिसर आहे किंवा ऑफिसरच्या हेतूने मी असं करणार आहे तसं करणार आहे. पण इंग्लिशमध्ये काय होतं ना, आता दिस प्रोबेशनरी ऑफिसर इज अ नाउन विच इज काउंटेबल. ठीक आहे ना, इट इज काउंटेबल. आता हा एक ऑफिसर आहे का अनेक ऑफिसर आहे? इट इज वन. सो वी कॅन से इट इज सिंग्युलर. इट इज सिंग्युलर. तर सिंग्युलर काउंटेबल नाउन जे आहेत ना ते कधी पण एकटे जात नाहीत. दे हॅव टू हॅव अ डिटरमायनर विथ. म्हणजे कधीही सिंग्युलर काउंटेबल नाउन विदाउट डिटरमायनर यूज करायचा नाही. फॉर एक्झाम्पल, ऍज प्रोबेशनरी ऑफिसर यू आर एक्सपेक्टेड टू हँडल. बाकी सगळं ठीक आहे, पण ऍज प्रोबेशनरी ऑफिसर हाय काय, दिस इज, आता थांबा जरा, हे प्रोबेशनरी ऑफिसर काय, दिस इज सिंग्युलर काउंटेबल नाउन. सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी एक डिटरमायनर पाहिजे. डिटरमायनर म्हणजे काय, इथे आपण म्हणू शकतो एक आर्टिकल पाहिजे. एक आर्टिकल किंवा एक डिटरमायनर, दोन्ही एकच आहे. म्हणजे काय, ऍज अ प्रोबेशनरी ऑफिसर आपल्याला काय पाहिजे, तिकडे आपल्याला पाहिजे आर्टिकल अ. सो ऍज अ प्रोबेशनरी ऑफिसर यू आर एक्सपेक्टेड टू हँडल व्हॉट एव्हर इट इज. समजलं की प्रोबेशनरी ऑफिसरच्या आधी आपल्याला एक ए पाहिजे. दिस इज नोन ॲज द नेकेड नाउन रूल. सो एनी सिंग्युलर काउंटेबल नाउन शॅल नॉट गो विदाउट अन आर्टिकल विथ इट. ठीक आहे, म्हणजे जनरली आता इकडे इंग्लिश इज अ लँग्वेज विथ कम्स विथ मेनी एक्सेप्शन्स, पण जनरली सिंग्युलर काउंटेबल नाउन्सच्या आधी अ किंवा ॲन किंवा द हे लावा तुम्ही. ठीक आहे, अ ॲन कसं लावायचं सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, नसेल माहिती तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन मी नक्कीच येईल. चल आगे बढ़ते हैं. जनरल वर्सेस स्पेसिफिक. आता मी काय म्हटलं की जनरली नाउन्स बरोबर आपल्याला सिंग्युलर काउंटेबल नाउन्स बरोबर आपल्याला आर्टिकल लावावा लागतो, पण एक्सेप्शन्स आहेत. लेट अस लुक एट द एक्सेप्शन्स. ऑन माय लेफ्ट साइड or on your left side for that matter, the gold is a safe asset during inflation. आणि दुसरीकडे काय, बी स्टेटमेंट काय म्हणतंय, द गोल्ड स्टोर्ड इन द वॉल्ट वॉज स्टोन. ठीक आहे ना, आता एक एक बघूयात. स्टेटमेंट ए मध्ये द गोल्ड इज अ सेफ ऍसेट ड्युरिंग इन्फ्लेशन. आता इथे काय म्हणतंय की गोल्ड जे आहे ते एक सेफ ऍसेट आहे ड्युरिंग इन्फ्लेशन. म्हणजे महागाईच्या काळामध्ये गोल्ड हे काय, हे एक सेफ ऍसेट आहे. ठीक आहे ना, आता इथे गोल्ड जे आहे, दिस गोल्ड इज युज्ड इन अ जेनेरिक सेन्स. म्हणजे इथे एक जेनेरिक सेन्स मध्ये वापरलेला आहे. गोल्ड जे आहे ते ए स्टेटमेंट मध्ये जेनेरिक सेन्स मध्ये वापरला. जेव्हा पण आपण कोणतंही नाव जेनेरिक सेन्स मध्ये वापरतो, वी आर नॉट गोइंग टू यूज एनी आर्टिकल. सो नो आर्टिकल रिक्वायर्ड. काय, नो आर्टिकल रिक्वायर्ड. मग इथे काय आपल्याला करायचं, इकडे आपल्याला आर्टिकल द काढून टाकायचं. त्यामुळे आपण जेव्हाही कोणतंही नाउन जे जनरल सेन्स मध्ये म्हणतो, आता इथे कुठलं पर्टिक्युलर गोल्ड बद्दल बोलणं चाललंय का, नाही. आपण काय म्हणतो की जनरल सेन्स मध्ये की गोल्ड जर असेल, आपल्याला महागाईच्या काळात जर तुमच्याकडे सोनं असेल तर ते तुमची ती ऍक्च्युअल खरी संपत्ती ती. आलं लक्षात? अशा वेळेस तुम्हाला कोणताही आर्टिकल अ अँड द लावायची गरज नाहीये. दिस इज कॉल्ड ॲज द झिरो आर्टिकल. पण नाउ लेट्स लुक ॲट द बी स्टेटमेंट. द गोल्ड स्टोर्ड इन द वॉल्ट वॉज स्टोलन. आता कोणतं गोल्ड, दिस इज स्पेसिफिक और जेनरिक. जसं इथे वापरले तसं आपण इथे वापरतोय का, अजिबात नाही. द गोल्ड स्टोर्ड इन द वॉल्ट. वॉल्ट म्हणजे काय, लॉकर. म्हणजे जे लॉकर मध्ये ठेवलेलं सोनं होतं ते चोरीला गेलं. मग आर वी टॉकिंग अबाउट जनरल गोल्ड? सॉरी, आर वी टॉकिंग अबाउट जनरल गोल्ड? द आन्सर इज नो. वी आर टॉकिंग अबाउट स्पेसिफिक. So whenever we are talking about specific something, we have to use the article the. तो ये आंसर करेक्ट है और ये स्टेटमेंट करेक्ट है. यहां पर गलती थी कि यहां पर गोल्ड से पहले द लगाना
नहीं था. दिस कॉन्सेप्ट इज कॉल्ड एज झिरो आर्टिकल. समजला आहे? इफ येस, we'll proceed. If no, just mention your doubts, your queries in the comment box. I will definitely reach out to every one of you individually. Let's move to the general versus specific. Abstract nouns, the hidden trap. Now let us look at these two questions, or these two statements for that matter. The inflation has exceeded the RBI's tolerance band. Okay? And the honesty is the best policy. Now the inflation has exceeded the RBI's tolerance band. आता इथे काय लक्षात घ्यायचं आपल्याला, इन्फ्लेशन आणि ऑनेस्टी. आता इन्फ्लेशन आणि ऑनेस्टी, बोथ ऑफ देम आर व्हॉट? बोथ ऑफ देम आर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. काय आहेत ते? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. जर तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स माहिती नसतील तर प्लीज मेन्शन इन द कॉमेंट बॉक्स ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. आय विल कम अप विथ अ सेपरेट व्हिडिओ डीलिंग विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. ठीक आहे. सो इन्फ्लेशन हे एक ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, ऑनेस्टी सुद्धा एक ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? All the nouns which go beyond our 5 senses. सगळ्यांना माहिती आपल्याला 5 senses आहेत. All the nouns which go beyond our 5 senses are called as abstract nouns. ठीक है? Inflation and honesty, both of them are abstract nouns. So whenever we are dealing with abstract nouns, we are not supposed to use the. येते का लक्षात? But the inflation has exceeded. No, inflation has exceeded the RBI's tolerance band. आणि हे तर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. का तुम्ही असं ऐकलंय की द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी? असं ऐकलंय का? त्याचं उत्तर आहे नाही. तुम्ही काय ऐकलंय? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. समजलंय? तर नवीन कॉन्सेप्ट काय कळली की ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असेल तर द लावायचंय का? अजिबात लावायचं नाही. आय होप युअर अंडरस्टँडिंग. लेट्स मूव्ह अहेड. सम वर्सेस एनी. आता जर ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज सर्च इट इन द लिस्ट. तुम्हाला अजून एक व्हिडिओ दिसेल ज्याच्यामध्ये मी क्वांटिफायर मेनी आणि मच बद्दल बोललेलं. इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू डील विथ अनदर क्वांटिफायर्स सम अँड एनी. आता बघूयात आपण. द बँक रिफ्यूज टू सँक्शन सम लोन्स विदाउट कोलॅटरल. ठीक आहे ना? बँक रिफ्यूज्ड टू सँक्शन सम लोन्स विदाउट कोलॅटरल म्हणजे काय केलंय बँकनी? बँकनी लोन देण्यापासून म्हणजे लोन द्यायला नाही म्हणाल, रिफ्यूज केलं म्हणजे काय म्हणाल? नाही म्हणाल. म्हणजे काय? निगेटिव्ह कॉनोटेशन आहे. येस और नो? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे टोन किंवा कॉनोटेशन? काय निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे? आन्सर इज निगेटिव्ह. दुसरं, डू यू हॅव सम आयडी प्रूफ. ठीक आहे. डू यू हॅव सम आयडी प्रूफ एंडिंग विथ अ क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता आपल्याला लक्षात काय आलं की दिस हॅज अ निगेटिव्ह कॉनोटेशन अँड दिस इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आता याच्यामध्ये कुठला क्वांटिफायर वापरायचा आपण बघूया. द बँक रिफ्यूज टू सँक्शन सम लोन्स विदाउट कोलॅटरल. आता जेव्हा पण आपण नेगेटिव्ह सेंटेन्स जर बनवतोय, आता रिफ्यूज आहे ना, रिफ्यूज मुळे काय झालंय? नेगेटिव्ह कॉनोटेशन आलंय त्याला. सो वेन एव्हर वी आर रायटिंग, स्पीकिंग और लिस्निंग, यू शुड बी, मतलब दिस शुड बी इन योर सबकॉन्शियस माइंड. वेन एव्हर वी आर डीलिंग विथ अ नेगेटिव्ह connotation statement or a negative sentence for that matter, we are not going to use some. What we are going to use? The bank refused to sanction any loans without collateral. आलं लक्षात? Do you have some ID proof? आता क्वेश्चन मार्क आहे. बरोबर आहे? म्हणजे काय? इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्हला पण आपण सम न वापरता आपण वापरणार आहोत एनी. डू यू हॅव एनी आयडी प्रूफ? आलं लक्षात? म्हणजे आपण एनीचा वापर कधी करणार आहोत? we are going to use any with negative sentence. आता लक्षात ठेवा, any जे आहे, any will be used with in negative sentences and interrogative sentences. लक्षात राहिलंच पाहिजे. एकदम सिंपल करून सांगतोय. any कधी वापरणार? नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्हला. सम कधी वापरणार? सम आपण कधी वापरणार? सम आपण वापरणार फॉर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस or we can say affirmative sentences. आलं लक्षात? डू यू हॅव सम मनी विथ यू or do you have some thing to eat or do you have some apples in your bag? It can be anything. Oh, sorry, do you have any apples in the bag will be interrogative sentences. Or I can say there are some apples in my bag. You can go and have it. आता याच्यामध्ये काय? पॉझिटिव्ह कॉनोटेशन. देर आर सम ऍपल्स म्हणजे काही ऍपल्स माझ्या बॅगेत आहेत, तुम्ही जाऊन ते खाऊ शकता. आलं लक्षात? तर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर सम, नेगेटिव्ह असेल तर एनी. काही डाऊट असतील तर प्लीज फील फ्री टू आस्क इन द कॉमेंट बॉक्स. ओके, सो द नेक्स्ट पार्ट इज द चॅलेंज. आता आपण या ज्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे, नेकेड नाउन झालं किंवा झिरो आर्टिकल झालं, जेवढा कॉन्सेप्ट आहे त्याच कॉन्सेप्टवरती बेस्ड यू हॅव अ चॅलेंज.
इथे तुम्हाला स्क्रीनवरती एक सेंटेन्स दिसतंय आणि 4 पार्ट्स मध्ये त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. कोणत्या तरी एका पार्ट मध्ये एरर असू शकतो किंवा नसूही शकतो. जर एरर नसेल तर आन्सर असणार आहे नो एरर. आलं लक्षात? आय रीड द सेंटेन्स फॉर यू. मॅन इज मॉर्टल बट द मॅन स्टँडिंग देअर इज अन इमॉर्टल लिजंड. लिसन टू द क्वेश्चन केअरफुल. मॅन इज मॉर्टल बट द मॅन स्टँडिंग देअर इज अन इमॉर्टल लिजंड. आता एरर कुठे असू शकतो? मॅन इज मॉर्टल बट द मॅन स्टँडिंग देअर इज अन इमॉर्टल लिजंड, किंवा कुठेच नसू शकतो. तर तुमचा आन्सर असेल नो एरर. ठीक आहे. रिवाइज द कॉन्सेप्ट अगेन, वॉच द व्हिडिओ अगेन अँड ट्राय टू आन्सर द क्वेश्चन. आता याचं उत्तर तुम्ही मला देणार आहात इन द कॉमेंट बॉक्स. जेवढे उत्तर येतील तेवढ्यांना मी रिप्लाय करेल. आणि चुकलं उत्तर तरी काही हरकत नाहीये. जेवढं इथे चुकाल तेवढंच तुम्ही ऍक्च्युअल परीक्षेमध्ये कमी चुकणार आहात. आलं लक्षात? ठीक आहे. चलो, तो आई एम एक्सपेक्टिंग अ लॉट ऑफ कॉमेंट्स ऑन दिस वीडियो. चलो ठीक आहे. तो आज के वीडियो में इतना ही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काही जरी डाऊट असेल, काही जरी क्वेरीज असतील तर रीच आउट टू मी ऑन दिस नंबर 9582957191. कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल फील फ्री टू कॉल मी. आय विल डेफिनेटली सॉल्व्ह युअर क्वेरीज. ठीक आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा व्हिडिओ असतोपर्यंत प्लीज स्टडी रेग्युलरली अँड स्टडी हार्ड. टिल देन हॅव अ नाईस टाइम. जय हिंद.